हॅलो एव्हरीवन. कंपनीज ऍक्ट 2013 नुसार कंपनीमध्ये किती मिनिमम आणि मॅक्सिमम डायरेक्टर्स असायला पाहिजे आणि वुमेन डायरेक्टर या कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत. कंपनी एक आर्टिफिशियल पर्सन असल्यामुळे तिच्या वतीने मॅनेजमेंट बघायला डायरेक्टर्स अपॉइंट केले जातात आणि हे डायरेक्टर्स एकतर शेअर होल्डर्स असू शकतात किंवा कंपनीच्या बाहेरील व्यक्ती सुद्धा डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले जाऊ शकते. कंपनीज ऍक्ट 2013 च्या सेक्शन 149 सबसेक्शन 1 नुसार फक्त इंडिव्हिज्युअल पर्सनच डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले जाऊ शकते. कुठलीही बॉडी कॉर्पोरेट किंवा फर्म किंवा एखादी असोसिएशन ऑफ पर्सन हे डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले जाऊ शकत नाही. फक्त ह्युमन बीइंग हे डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले जाऊ शकतात. सेक्शन 149 सबसेक्शन 1 च्या फर्स्ट प्रोव्हिजन नुसार बघूया की किती मिनिमम डायरेक्टर्स कंपनीमध्ये असायला पाहिजे. जर पब्लिक कंपनी असेल तर कमीत कमी 3 डायरेक्टर्स, प्रायव्हेट कंपनी असेल तर कमीत कमी 2 डायरेक्टर्स आणि जर ओपीसी म्हणजेच 1 पर्सन कंपनी असेल तर कमीत कमी 1 डायरेक्टर कंपनीमध्ये असायला पाहिजे. कुठल्या कंपनीमध्ये कमीत कमी 1 डायरेक्टर रेसिडेंट डायरेक्टर पाहिजे, म्हणजे त्याचे इंडियामधलं स्टे हे त्या फायनान्शियल इयर मध्ये 182 दिवसांपेक्षा जास्त पाहिजे. आता आपण बघूया की मॅक्सिमम किती डायरेक्टर्स असू शकतात. तर कुठल्याही कंपनीमध्ये जास्तीत जास्त 15 डायरेक्टर्स अपॉइंट केले जाऊ शकतात. पण जर एखाद्या कंपनीला 15 पेक्षा जास्त डायरेक्टर्स अपॉइंट करायचे असतील तर त्यांना एक स्पेशल रिझोल्युशन पास करून घ्यावं लागेल. आता या मॅक्सिमम 15 डायरेक्टर्सच्या रूलला एक्सेप्शन्स आहेत. पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी आणि दुसरं म्हणजे सेक्शन 8 कंपनी. जर या दोन्ही कंपनींनी त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स फायलिंग जे की अंडर सेक्शन 137 आणि अॅन्युअल रिटर्न फायलिंग जे की अंडर सेक्शन 92 मध्ये होतं, यामध्ये डिफॉल्ट केला नसेल तर ते 15 पेक्षा जास्त पण डायरेक्टर्स अपॉइंट करू शकतात, ते पण विदाउट एनी स्पेशल रिझोल्युशन. आता आपण बघूया वुमेन डायरेक्टरी कन्सेप्ट. कंपनीज ऍक्ट 2013 च्या सेक्शन 149 सबसेक्शन 1 च्या सेकंड प्रोव्हिजन नुसार काही स्पेसिफिक कंपनीजला कमीत कमी 1 वुमन डायरेक्टर अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. आता हे कुठल्या स्पेसिफिक कंपनी ज्यांना रोल ऍप्लिकेबल आहे, तर पहिलं आहे एव्हरी लिस्टेड कंपनी, म्हणजे प्रत्येक लिस्टेड कंपनीला कमीत कमी 1 वुमन डायरेक्टर अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. सेकंड आहे एव्हरी अदर पब्लिक कंपनी, म्हणजे अशा काही पब्लिक कंपनी ज्या लिस्टेड नाहीयेत, म्हणजेच अनलिस्टेड पब्लिक कंपनी, पण ज्यांचा पेड अप शेअर कॅपिटल हा एखाद्या फायनान्शियल इयर मध्ये जर 100 करोड किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्यांचा टर्नओव्हर हा एखाद्या फायनान्शियल इयर मध्ये 300 करोड किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर अशा सर्व पब्लिक कंपनीजला कमीत कमी 1 वुमन डायरेक्टर अपॉइंट करणं मॅन्डेटरी आहे. पण जर एखाद्या आकस्मिक कारणामुळे वुमेन डायरेक्टरची जागा रिकामी होत असेल, म्हणजेच इंटरमिटंट वॅकन्सी निर्माण होत असेल, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला ती जागा फिलअप करण्यासाठी काही टाइम लिमिट आहे. तर टाइम लिमिट काय आहे, तर डेट ऑफ वॅकन्सी नंतर 3 महिने, म्हणजे वॅकन्सी निर्माण झाल्यापासून नंतर 3 महिने किंवा नेक्स्ट इमिजिएट बोर्ड मीटिंगची तारीख, ह्या दोन्ही तारखांमध्ये जी पण तारीख नंतरची असेल, म्हणजे whichever is later, त्या तारखेपर्यंत बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला वॅकन्सी फिलअप करणं मॅन्डेटरी असेल. आता हे आपण एक एक्झाम्पल थ्रू बघूया. सपोज ए ही वुमन डायरेक्टरची डेथ झाली 15 मार्च 2025 ला आणि नेक्स्ट बोर्ड मीटिंग आहे 20 जून 2025 ला. आता डेथ झाली त्या दिवसापासून वॅकन्सी निर्माण झाली, म्हणजे त्याच्यानंतर 3 महिने कॅल्क्युलेट करावे लागतील. 15 मार्च नंतर 3 महिने होतात 14 जून 2025 आणि नेक्स्ट बोर्ड मीटिंग आहे 20 जून 2025 ला. या दोन्ही डेट्स मध्ये म्हणजे 14 जून आणि 20 जून मध्ये नंतरची तारीख आहे 20 जून, म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला वॅकन्सी फिलअप करण्यासाठी लास्ट डेट असेल 20 जून 2025. आता एक दुसरी केस बघूया, ज्यामध्ये ए वुमन डायरेक्टरची डेथ झाली असेल 15 मार्च 2025 ला आणि नेक्स्ट बोर्ड मीटिंगची डेट असेल 20 मे 2025. आता डेट झाली तेव्हापासून वॅकन्सी निर्माण झाली, त्याच्यानंतर 3 महिने कॅल्क्युलेट केले तर ती डेट येते 14 जून 2025 आणि बोर्ड मीटिंगची डेट असेल 20 मे 2025. तर या दोन्ही डेट्स मध्ये नंतरची डेट कोणती असेल, तर 14 जून आणि 20 मे मध्ये 14 जून, म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला ती वॅकन्सी फिलअप करण्यासाठी लास्ट डेट असेल 14 जून 2025. अशा प्रकारे आपण कंपनीमध्ये किती मिनिमम आणि मॅक्सिमम डायरेक्टर असायला पाहिजे आणि वुमेन डायरेक्टर्स या दोन्ही कन्सेप्ट्स बघितल्या.